असताना अनेक लोकांचे चेहरे जे आहेत विद्यमान खासदारांचे तिकीट कट केले कुठे भाजपच्या मला माहित नाही. नाही आपलं आपलं होऊ द्या. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असताना ती उमेदवारी तुम्ही मागे घेणार का? जर सांगली जागा काँग्रेसला द्यायची तर हे पहा की ठाम आहात सांगली. आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्त्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी त्याचं आम्ही दिलेली आहे. ऐक्य राहावं आमचं वादनामं. आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा आहे. त्यानंतर हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी, अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं. ही जर आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं नाही तर वंचित बहुजन आघाडी आजच्या बैठकीत नसणार किंवा वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या लढ्याला, हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला, संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं. पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल. कारण या महाराष्ट्रातला वंचित, दलित, शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्याबरोबर असायलाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर की वजह से जो है वो महाविकास आघाड़ी की अभी भी सीट शेयरिंग का जो फॉर्मूला है वो डिसाइड हमने आपको पता होगा कि हमने 4 सीटों का प्रस्ताव वंचित आघाड़ी को दिया है और मुझे लगता है कि ये 4 सीटें हम जीत सकते हैं जो वंचित को हमने दी. महाराष्ट्र का हर घटक है जो शोषित है, वंचित है, वो इस संघर्ष में हमारे साथ रहे. संविधान बचाने वाली लड़ाई है ये, तानाशाही के खिलाफ ये लड़ाई है. तो ये सब लोग अगर हमारे साथ रहेंगे, अम्बेडकर जी रहेंगे, तो हमें ज़्यादा ताकत मिलेगी. दुसरी गोष्ट औरंगजेब को लेकर एक बयान, क्या है? औरंगजेब को लेकर आपने एक बयान दिया जिसके ऊपर प्रधानमंत्री किसने बोला है औरंगजेब का बयान? बहुत ध्यान से सुनते हैं हमारा भाषण प्रधानमंत्री जी. देश के प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र के कोने में एक भाषण हो रहा है, उसमें से कोई 2-4 वाक्य, 2-4 सेंटेंस पिकअप करते हैं और उसके ऊपर अपने आगे की रणनीति बनाते हैं. राहुल गांधी जी ने शिवाजी पार्क पर भाषण किया और शक्ति का जिक्र किया. एक शक्ति मोदी जी के पीछे है. मोदी वो शक्ति के नाम पर रोने लगे. देखो देखो शक्ति 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 के नाम पर अघोरी शक्ति, धन शक्ति. उस बारे में राहुल जी ने कहा कि मोदी जी के पीछे एक धन शक्ति है, एक अघोरी शक्ति, दैवी शक्ति नहीं अघोरी शक्ति है. तो मोदी जी रोने लगे. बार बार उनको रोने की जो आदत है वो ठीक नहीं है. देश के प्रधानमंत्री है, ये रोना धोना बंद करना चाहिए. अब हमने क्या कहा कल के सभा में, जहां छत्रपति शिवाजी महाराज की माता, राजमाता जिजाऊ का जन्म हुआ, वहाँ हमारी सभा हुई और वहाँ हमने कहा कि महाराष्ट्र के ऊपर कुछ लोग दिल्ली से आक्रमण करना चाहते हैं, गुजरात से आक्रमण करना चाहते हैं, लेकिन महाराष्ट्र ने जिस तरह से औरंगजेब का आक्रमण खत्म कर दिया, लड़ाई की और औरंगजेब को महाराष्ट्र में ही फिर उसकी कब्र हमने बनाई, इसी तरह से आक्रमण भी हम खत्म करेंगे. यहाँ औरंगजेब का एटीट्यूड नहीं चलेगा तो यहाँ मोदी जी कहाँ आए? क्या है ते अर्थ काही काढतील. वो अपने हिसाब से, उनका डिक्शनरी अलग है, हमारा डिक्शनरी अलग है. हमारी देशभक्ति और राष्ट्रवाद की डिक्शनरी है, उनकी स्वार्थ की डिक्शनरी है, उनकी राजनीतिक डिक्शनरी है.
आप प्रधानमंत्री हो, प्रधानमंत्री पद की गरिमा रखो। ये रोना धोना बंद करिए, बहुत हो गया। 10 साल लोगों ने आपका रोना धोना देख लिया है। अब थोड़ा सा एक प्रकारे औरंगजेबाची उपमा देऊन अजिबात नाही. विरोधक शिवी देतात आणि 104 जी शिवी आहे. गरीब एकीकडे आशीर्वाद मला देतात, तर विरोधक कोण म्हटलं गरीब आशीर्वाद देत आहेत तुम्हाला? हे या निवडणुकीत कळेल. गरीब ईव्हीएमला शिव्या देत आहेत. ईव्हीएमला शिव्या देणं म्हणजे भाजपला शिव्या देणं. तळतळाट करतायत ईव्हीएमचा. आपण लफंगे करून जिंकून येत आहे. औरंगजेब सुद्धा हेच करत होता. औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती. कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती. सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं, दुसरं कोणी समोर राहू नये, ही औरंगजेबाची वृत्ती होती. ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली. मोदींनी थोडंसं त्यांचं हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी, निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा